स्वयंपाक झाल्यानंतर बेडरूम आवरायला घेतलं. एखादाच दिवस असा असतो की ज्या दिवशी बेडरूम आवरायला मला उशीर होतो, नाहीतर नेहमी मी सकाळी उठल्यानंतर पहिलं काम माझं बेडरूम आवरणं असतं. आणि ज्या दिवशी उशीर होईल ना त्या दिवशी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरच मी बेडरूम आवरत घेत असते, कारण इतर कामांना वेळेचं बंधन नसतं, पण स्वयंपाक मात्र मला वेळेवर झालेला बरं वाटतं माझ्या मते. आता ह्यावर मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. बेड आवरत असताना आरुष पण मला मदत करत असतो. त्याचं फेवरेट काम झालं आहे बेड आवरणं. मग तोच डिसाईड करतो की कुठली उशी कुठं ठेवायचं, तेवढंच त्याला बेड आवरणं ते इंटरेस्ट येतो. आणि मी हे त्याला जो कामे तो करू शकतो ना ती कामे सांगत असते. पुढे चालून ह्याला थोडीफार स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय होते. आता सध्या तर तो स्वतःचे कपडे वगैरे स्वतःच घालतो किंवा पाणी वगैरे स्वतः घेऊन पित असतो. आणि एखादी वस्तू जर पडलेली दिसली तर तो तिच्या जागेवर नेऊन ठेवत असतो. मला तर वाटतं सगळ्यांनीच मुलांना हे शिकवावं, म्हणजे त्यांना वेगळं सांगण्याची गरज पडू नये किंवा त्यांना हेही वाटू नये की घरातली सर्व कामे फक्त मम्मीच करत असते आणि ती तीच करणार. असेही आरूचे डॅडाही कोणतं काम माझ्यापर्यंत येऊ देत नाही. त्यांना वाटले ना की ते काम ते करू शकतात तर ते करून टाकतात. त्यामुळे आरूही त्यांच्याकडे बघून तो सुद्धा घरातली एक छोटी मोठी कामे करण्याचा प्रयत्न करत असतो.